त्यात पहिला म्हणजे शेतकरी, दुसरा म्हणजे सैनिक आणि तिसरा म्हणजे शिक्षक। आणि आज असा योगायोग आहे की ज्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे हे मिलिटरी रिटायर आणि त्याचबरोबर ते उत्तम शेतकरी आहेत ज्यांचा सत्कार होतोय। ते त्या ठिकाणी आता सध्या आर्मीत आहे आणि जे सत्कार करणारे आहे ते लोकमंगल शिक्षण संस्था म्हणजे शिक्षक हा तिहेरी योग त्या ठिकाणी आज जुळून आलेला आहे। तर अजित सदाशिव बागल यांचा हे आज सत्कार मूर्ती आहेत आणि त्यांनी भारतीय सेना काश्मीर ऑपरेशन मध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दलचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत। थोडेसे काही मिलिटरीच्या गोपनीयता असतात त्यामुळं आपणाला ते काही पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार नाही, कारण त्या सगळ्या गोपनीय गोष्टी बाहेर फोडायच्या नसतात। परंतु त्यांनी केलेली कामगिरी ही आपल्या देशासाठी आपल्या जिल्ह्यासाठी ही निश्चितच त्या ठिकाणी चांगली प्रेरणा देणारे आहे। आणि आपला हा सातारा जिल्हा हा शिवाजी महाराजांच्या काळापासून एक शूरांची भूमी वीरांची भूमी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते। आणि आज सुद्धा भारतीय आर्मीमध्ये आपल्या जिल्ह्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्थान आहे, कारण पाठीमागे जी भरती झाली होती त्याच्यामध्ये आकडेवारी दिली होती तर त्या सगळ्यात जास्त आकडेवारी ही सातारा जिल्ह्याची होती, त्याच्यानंतर कोल्हापूरची होती। तर यांचे जे सत्कार ज्यांच्या हस्ते होणार आहेत ते जनार्दन सावंत कुशी हे सुद्धा त्या ठिकाणी मिलिटरी ऑफिसर, मिलिटरीमधून त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत, उत्तम अशी शेती करतायत आणि त्यांना शिक्षणाविषयी अतिशय प्रेम आहे। हे साहेबांच्या वारंवार होणाऱ्या भाषणामध्ये त्यांचा चिरंजीव प्रतीक याचा उल्लेख तर येतोच, पण त्याच्यानंतर दुसरा चिरंजीव प्रशांत सावंत आणि शीतल ह्या तिघांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो। आणि आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की प्रतीक आता नुकताच एक 2-4 दिवसापूर्वी इंग्लंडला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्याविषयी तो पण त्या ठिकाणी नंतर इंग्लंडवरून आल्यानंतर एका दिवशी आपण त्याला सुद्धा बोलवू या ठिकाणी, तो येणार आहे लवकरच। तर आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे माननीय श्री चिटणीस असा त्या ठिकाणी श्री चिटणीस अध्यक्ष आणि संस्थापक लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा, प्रथम आपण त्यांचा आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ त्या ठिकाणी पहिल्यांदा घेऊ। तर प्रथम त्या ठिकाणी अजित सदाशिव बागल यांचा सत्कार आपले जनार्दन सावंत या ठिकाणी करत आहेत। मोठा पण कर आणि दोघांचा पण जवळून काढा इथं काही मध्ये आहे बरोबर पेपरला द्यायचं आपल्याला बरं का तिकडे तिकडे मध्ये बोलायचं मागे जा दोघांचा काळ, चौघांचा काळ, 6चा काळ, 8चा आयडिया लक्षात आली तुझ्या? पहिला चौघांचा काळ, त्या दोघांचा काळ दोघा 4 जण घे पहिले, आता 6 जण घे, 8 जण घे, सगळे सगळे तिथपर्यंत बघू। हे आपलं तर हा नाही आला बघ यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब
लातूर मागच्या लाईन मध्ये आहे तुम्हाला आपलं पुढे आपली बातमी करणार आहे ना बातमीदार सगळे बघायचं शिर्के इकडे पट्टीशी पलीकडचा पलीकडचा सगळे दिवस ऐकायला हा मागं सरा हा किंवा मागं सरका सगळे तुम्ही पुढं सरका माझ्या पुढं असतं पुढं अजून पुढं थांबा थांबा आता मिलिटरी कोण कोण जाणार आहे पट्टीशी पुढे आहे मिलिटरी माझ्यावरून ये लवकर उंच संग्राम हातवर गेला होता एक ये ना ज्याला मिलिटरी जायचं त्याला इकडे पोलीस सुद्धा ज्याला जायचं त्याच्या वर या पुढे या मुलींना मुली कोण राहणार आहे इकडे कॉलेजला असताना मला आवड होती इंडियन आर्मी जायची. 11वी-12वी कॉलेज आमच्या इथंच आहे गोव्यामध्ये, कोटेश्वर उच्च माध्यमिक गोव्यामध्ये आहे. तर तिथं मी 11वी-12वी गेली त्यावेळेस मला स्पोर्टचा नाद होता, कबड्डीचा. आम्ही त्या टायमिंगला कबड्डी म्हणजे आमच्या शाळेचं कॉलेजचं नाव आम्ही पहिल्यांदा जिल्हास्तरीय नेलेलं आहे. कबड्डीची आवड असल्यामुळे 13वीला मी एलबीएस कॉलेजला ॲडमिशन घेतले. एलबीएस कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर NCC जॉईन करण्यासाठी आम्हाला 1600 मीटर पळायची गरज होती. तर 1600 मीटर त्या टायमिंगला असं वाटायचं की होईल का नाही, जमल का नाही, पण तरी आम्ही ती केलं. सगळ्यात शेवटला मी बसलो त्यात 1600 मीटरला. NCC जॉईन झाली. NCC मी एलबीएस कॉलेजला जॉईन झाल्यानंतर आमची NCC चालायची शिवाजी कॉलेजला. दर रविवारी NCCचा क्लास असायचा. सकाळी 7:30ला जायचो, 1-1:30 वाजतो NCC संपायचं. त्यानंतर असं फिटनेस व्हायचा बॉडीमध्ये की आता प्रॅक्टिस तर चाललेलंच आहे, पण त्याचा उपयोग असा होता की आम्हाला की भरतीसाठी रेससाठी काहीच कुठल्याच गोष्टी कमतरता कमी नव्हती ग्राउंडला. कारण की एवढा आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही कंटिन्यू आर्मीवाल्यांबरोबर होतो, आर्मीच्या साथ राहायचो NCCला असताना. मग त्यात आम्हाला अनुभव यायचं की असं पडलं पाहिजे, अशी उंची किती पाहिजे, छाती किती वाढली पाहिजे, ग्राउंडला किती मिनिटात किती सेकंदात ते कव्हर केलं पाहिजे ग्राउंड 1600 मीटर, तर सक्सेस. असं झाल्यानंतर आम्ही 2017 पहिली भरती केली. मी रनिंग फेल झालेलो. 2018ला मी कोल्हापूरची भरती केली. एक्सपिरियन्स एवढा वाढला होता की मी सेकंड भरती मारून मला रिटर्न माफ होती, त्याच्यामुळे मी जागीच भरती झालो होतो. आमचं मेडिकल पुण्याला झालं होतं कमांड हॉस्पिटलला, आणि भरती झालं. स्ट्रगल एवढंच आहे की मेहनत केली पाहिजे. वयाच्या 19 वर्षापासून 21 वयापर्यंत जर प्रॅक्टिस केलं मनापासून, डोक्यात एक ध्येय ठेवलं की मला ही टार्गेट पूर्ण करायचं आहे, तरच होऊ शकतं. नाहीतर एकदा 21 वर्ष गेली की माणूस स्ट्रगल होऊ शकत नाही. आयुष्यभर बसून खायचंय तर वयाच्या 17 ते 21 वर्षापर्यंत संघर्ष आणि मेहनत करा. आराममध्ये तुम्ही कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात क्षेत्रात तुम्ही अग्रेसिव्ह व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी केलेलं कष्ट आणि त्यांनी मिळवलेलं यश हे पाहून नक्कीच तुमच्या मनात कुठेतरी थोडीशी का होईना पण ज्योत पेटलेली असेल, त्याची मशाल व्हावी अशी मी विनंती तुम्हाला करतो. आणि तुमच्यातर्फे त्यांना पण ग्वाही देतो की लवकरच आमच्यातले आत्तापर्यंत 4 विद्यार्थी
आर्मीमध्ये भरती झालेली ह्या चालू वर्षामध्ये, तसेच पुढे सुद्धा त्यांची परंपरा नक्कीच हे विद्यार्थी पुढं नेतील आणि देशाची सेवा करतील. कारण शेवटी किती जरी झालं तरी हे सातारचं रक्त आहे आणि ते देशात कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी उमटल्याशिवाय राहणार नाही. मी यानंतर यांच्या क्षेत्रात असणारे जनार्दन सावंत यांना बोलण्याची विनंती करतो. इथे जमलेले सर्व विद्यार्थी, साहेब, अध्यक्ष, गुरुजी, शिक्षक आणि माझे मित्र होते. अभिजित बागर यांना सर्वांना नमस्कार. आता सांगायचं म्हणजे काय, मी आता रिटायर होऊन जवळजवळ 21 वर्ष झाली आहेत माझी आणि 20 वर्ष मी आर्मीमध्ये सर्व्हिस केली. पण ते सर्व्हिसला जायच्या अगोदर मी ITI केलेली होती. ITI 2 वर्ष केले. मशिनिस्ट ट्रेड होता मला चांगला. मला चांगले इंटरव्ह्यू वगैरे आहे कंपनीच्या ह्याच्या. पण माझं सुरुवातीपासूनच ध्येय होतं की मिलिटरीत जायचं. पण ते ITI नंबर आल्यामुळं ते 2 वर्ष मला काही करता आलं नाही. जशी ITI झाली आणि मी MIDC इंटरव्ह्यूसाठी चाललेलो होतो. आमच्यावर इंटरव्ह्यू झाली होती माझी, फक्त तिथं एक विजिट होती. तर करंजेट PRTC मध्ये भरती चालली होती. तर एसटीतनं मी म्हटलं बघितलं आणि म्हटलं उतरावं काय आहे बघावं. तर त्या भरतीच्या वेळेस त्यांनी ITI टेक्निकल असं विचारलं कोण आहे का. तर त्यात आम्ही 2-3 जण निघालो. म्हटलं ठीक आहे. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते PRTC नुसतं जॉईंट करून घेतलं. ते जॉईंट करून घेतल्यानंतर लाईट चालू आहे. भरती कोल्हापूरला होती, टेमलाईला. बटन बंद. तर त्यात प्रथमच भरती आमची, ना प्रॅक्टिस ना काय. पण मला शिकारीचा नाद असल्यामुळं आम्ही रनिंग फास्ट करायचो. प्रथमच पहिले सोडले, जी 500 मुलं पहिली सोडली तर 500 मुलात पहिला प्रथम 4.5 राऊंड मी फर्स्ट होतो. आणि 20 ते 25 फूट अंतर राहिलं असेल त्यावेळेस नुकताच माझा पाय असा मरगळल्यासारखा झाला. तर ते भरतीचा साहेब होता कर्नल, त्यानं मला उचलून नेला, चल चल चल. आणि त्या ह्याच्यात ते पूर्ण फिजिकल वगैरे सगळं काय आमचं झालं. आणि त्यावेळेस ITI जे करतात म्हणून त्यांना पेपर बिलकुल नसतो, कारण त्याचं ऑलरेडी नॅशनल लेवलवर भरपूर काही एज्युकेशन झालेलं असतं. त्यानंतर आम्ही ITIचा चांगला ट्रेड असल्यामुळं मला आर्मीमध्ये टेक्निकल साईडमध्ये तिथं पण मला चांगला ट्रेड मिळाला. भानगड अशी होती, आपल्याकडची मुलं जास्त पुढे शिकायचा प्रयत्न करत नाही. जर तुम्ही AMC मध्ये जायचं झालं, मेडिकल 12वी नंतर मेडिकलला बी जाऊ शकता, AMC मध्ये, FMC मध्ये जाऊ शकता. आर्मी अफसर 12वी नंतर NDAला ती परीक्षा असते, त्याच्यात बी तुम्ही जाऊ शकता. पर्सेंटेज जर तुम्हाला चांगली आत्तापासूनच पाहिजे असेल तर 10वी, 11वी, 12वी या 2 वर्षात, 2 ते 3 वर्षात इतका जबरदस्त अभ्यास करून पहिलं फिजिकल टेस्ट चेक करून घ्यायचं. मेडिकल जर आपण बिलकुल फिटफार आहात तरच ह्या नादाला लागायचं. काय नाही तर कुठं आपण अनफिट आहे, कशात डोळ्यात अनफिट आहे, या कानात अनफिट आहे, या छातीच्या ठोक्यामध्ये अनफिट आहे, तर त्या नादाला लागायची गरज नाही.
मेडिकल सिव्हिल मेडिकल आधी करून घ्या. जर आपण मेडिकलमध्ये पूर्ण फिट आहे तर मग नंतर रनिंग रोज आत्तापासून जर ठेवलं तुम्ही तर तुम्हाला नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ऑटोमॅटिक सगळं फास्ट होतं. फक्त ध्येय पाहिजे की मी मिलिटरीत जाऊ शकतो. 10वीला जर पर्सेंटेज तुमचं चांगलं असेल आणि 12वीला जर पर्सेंटेज 60च्या वर असेल तर तुम्ही नेव्ही 17 वर्षात ज्यावेळेस तुमचं सुरू होईल त्यावेळेस तुम्ही नेव्हीमध्ये जाऊ शकता. एअरफोर्सला 12वी नंतर जाऊ शकता तुम्ही. काय जर एअरफोर्सला जायचं असेल तर त्याला आपल्याला इंग्लिश लई फास्ट लागतं. जर इंजिनियर होऊन जर तुम्ही जर आर्मीमध्ये जाऊ शकता, डायरेक्ट कॅप्टन म्हणून जाऊ शकता तुम्ही. टेक्निकल साईडने जाऊ शकता तुम्ही. आणि असं NDA साईडने 12वी नंतर त्याला फिजिकल चांगलं असेल, जनरल नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही NDA पास होऊ शकता. जसे जिल्हा परिषदला किंवा आपले जिल्हा सैनिक बोर्ड ह्याच्या जर तुम्ही हायस्कूलमध्ये जर असाल गेला तर त्याला 5वी नंतर जास्त करून त्यांना माजी सैनिकांच्या मुलांना प्राधान्य असतं. पण असं जनरल नॉलेज जर तुम्ही घेऊन जर त्याच्यात जर उतारला तरी तुमच्या जे बसलं तर तुम्हाला सुद्धा घेतात ते. पण हे सर्व करण्यासाठी त्याला आत्तापासूनच सुरुवात करायला पाहिजे. मुळात फर्स्ट सुरुवातीला मेडिकल चेक करायचं. आपण कशात सगळ्यात जर बसत असेल तर त्या नाकाला लागायचं नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही. नुसत्या भरत्या अटेंड करून वेळ वायाला घालवण्यापेक्षा त्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने गेलेलं बरं. बाकी काय आता तुम्ही लोक सज्ञानं जे मोबाईल आल्यामुळं सगळीच्या सगळी मुलं हुशारच आहेत. जास्त करून मोबाईलचा नाद सोडून घ्या तुम्ही. आणि बाकी जर तुम्हाला कॅरियर बनवायचं असेल तर 11वी 12वी मनापासून जर तुम्ही 10वीपासून जर तुम्ही सोडला तर असा कुठलाच आर्मीचा पेपर नाही की तुम्ही पास होऊ शकत नाही. फक्त 10वीपर्यंत चांगल्या मार्काने जर तुम्ही पास झालेला असाल तर हे शक्य आहे. आणि जास्तीत जास्त मुलांनी आर्मीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. कारण त्याच्यासारखी नोकरी दुसरी नाही आहे. मरेपर्यंत आपल्या फॅमिलीला स्वतःला पेन्शन चालू असते. त्यामुळं अशी नोकरी दुसरी कुठली नाही आहे. आणि डिसिप्लिन 1 नंबर. कुठल्या माणसाला आरेपुरे कधी करणार नाहीत काय नाही. अशा पद्धतीमध्ये डिसिप्लिन चालणारी एकमेव नोकरी आर्मीची आहे. आणि त्याला नोकरीला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं ही माझी इच्छा आहे. जय हिंद. मिलिटरीची डिसिप्लिन काय असते त्यांनी ते उदाहरण सांगितलेलं नाही त्यांच्या चिरंजीवाचं की जो त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आहे. ते उदाहरण मला नेहमी सांगतात की कॉलेजला गेल्यानंतर त्याला त्यांनी सांगितलेलं होतं ते पाठ करायला वगैरे, शिवाय शुद्धलेखन लिहायला ते सांगायचे. आपल्या इथून गेल्यानंतर 11वी 12वीपासून त्यांनी ते लावून धरलेलं होतं. आणि तो थोरला चिरंजीव पुढे गेल्यानंतर बाकीची आपोआपच पाठीमागं कशी लाईन लागली त्यांची. कारण त्यांच्या शिस्तीचा बडगा आम्ही बघितलेला होता. मला आठवतंय की प्रशांत ज्या वेळेला त्याचा पाय मोडलेला होता कशांतरी ॲक्सिडेंटमध्ये का कशांतरी पाय मोडलेला होता, तो 8वीत होता. त्यांनी खुशीपासून इथपर्यंत त्यांनी म्हणले, आम्ही सांगितलं होतं त्यांना तू बरा झाल्यानंतर त्याचा आम्ही पेपर घेऊ. परंतु ते म्हणले नाही, त्याला तशीच सवय लागेल, सारखा आजारी पडेल, पोटात दुखते म्हणेल. मग त्यांनी त्यांचे बंधू, त्यांची एक बैलगाडी होती बघा, बैलगाडीमध्ये ते घेऊन यायचे. त्यावेळेला एवढी वाहनाची सोय नव्हती, म्हणजे सगळ्या 4 व्हीलर वगैरे नव्हत्या. तर ते बैलगाडी या उंबराच्या झाडाखाली ते उभी असायची त्याचा पेपर वस्तू. आणि पेपर संपल्यानंतर माघारी ते बैलगाडी त्याला न्यायची. परंतु त्याला पेपर मात्र इथंच लिहायला लावलेला होता. एवढी मिलिटरीची कडक शिस्त होती आणि त्यामुळेच ते जमू शकलं. त्यांचा शेवटचा चिरंजीव जो प्रतीक आता इंग्लंडला गेलेला आहे त्याला 100 पैकी 100 मार्क हे गणितात मिळालेले आहेत. आणि त्यांचं त्या पालकाचा विशेष गौरव करावा वाटतो की ह्या थोडं जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्याच्या यादीमध्ये त्यांच्या घरातली एक मुलगी आणि मुलगा असं दोघांची पण नावं आहेत.
प्रतीकचं तेवढं नाव प्रशांतचं तेवढं नाव त्याच्यामध्ये नाही, कारण तो पहिल्या नंबरला नव्हता तो. तर असं आहे, अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळाले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्याला विनंती. कारण काय तर मी सगळ्या मुलींनी पण लक्ष द्यायचं. सगळ्या मुली माझ्याकडे बघायचं. जो बाहेर नाही बघणार त्या मुली दिसत नाही, खाप असल्याकडे. इकडे घ्या तुमचे, इकडे घ्या मुलगा, तुझ्या शेवटचा मुलगा नाही त्या शेजारी, इकडे तू इकडे. बागल अजित बागल यांनी शौर्य गाजवलं, त्यांना पुरस्कार मिळाला. ते लिंबोव्याचे आहेत, गोव्याच्या नंदाभाऊ जाधवाच्या शाळेत शिकलेले आहेत. एवढंच नव्हे तर एलबीएस कॉलेजमध्ये मी जे शिकलो त्या ठिकाणीच ते शिकलेले आहेत. म्हणजे एलबीएस कॉलेज जर निघालं नसतं, मुलींना इकडे यात पहिलं तुम्ही बोलता, तू फार बोलती, त्याच्यापुढे तुला भाषण करायला बोलवणार आहे, लक्षात घ्यायचं का? तू मिलिटरीत जाऊ शकते, लक्षात घे. तुझी उंची, तुझं लक्ष समजून घे. हा संधी आहे. तरी आता सांगितलं ना सरांनी की हे पण बघा की त्याचं त्या मेडिकलसाठी आपण फिट आहे का नाही. त्याचं फिट नाही आणि आपण नुसतं मिलिटरीच्याकडे पळतोय, काय उपयोग नसतो तसा, होय का नाही? तर एलबीएस कॉलेज जर निघालं नसतं तर मी तू काय करतो, केस विंचरतो, काय करतो? एलबीएस कॉलेज जर निघालं नसतं ना तर मी शिकलोच नसतं. मी केळाची गाडी लावली. काय लावलं असतं? माझं ध्येय काय होतं? केळाची गाडी लावून. मग केळाची गाडी लावणं ध्येय काय होतं? तर ते मी तिगमीला तिथं जायचो का नाही, तेव्हा माझी जे मित्र होते ना ती केळाची गाडी लावायची. मला वाटतं ती केळाची गाडी लावली की भरपूर पैसे मिळतात. हे मी का सांगितलं तर तुमच्या पुढं ज्या व्यक्ती आपण आणतो त्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्याकडे ध्येय यावं. जसं अजित बागल जे शौर्य गाजवलं त्याच्यामुळे त्याचं जे कौतुक झालं ते फार महत्वाचं. त्याचे वडील हे राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, उदयनराजेंच्या जवळचे आहेत, माझे मित्र आहेत. पण त्यापेक्षा जे काका जे फेडरेशन आहेत, पतसंस्था फेडरेशनला, त्याने मला माहिती सांगितलं, म्हणलं नागेवाडीत मला त्याचा सत्कार करायचा. हा सत्कार त्यांचा आपण केलाच आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती कळावी, तुम्ही काही तर त्यांच्याकडनं घ्यावं म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. आणि अजित बागल यांनी जी माहिती दिली ती एवढी भारी आहे तुमच्यासाठी, एवढी भारी आहे की तुम्ही आज प्रेरणा घ्या. मला आनंद का वाटला की कुणाला बोलवलं तेवढं शांतपणे ऐकत नाही आपण, पण त्यांचं मात्र आपण सगळे शांतपणे ऐकत होतो. कारण तुम्हाला वाटलं अरे आपल्या शेजारच्या गावातला हे व्यक्तिमत्व धडाडीने पुढे गेले, आपण जाऊ शकतो. त्यातलं एक उदाहरण, मला नाव आता आठवत नाही, मी विचारलं होतं आमच्या शाळेमधल्या एका मुलीला, तू कशात भरती होणार, तू ध्येय काय? तर ती म्हणजे पोलीस. काय म्हटली? वास्तविक ती इन्स्पेक्टर होऊ शकते, ती कलेक्टर होऊ शकते, एवढी हुशार मुलगी. काय नाव तिचं? श्रेया सावंत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या शाळेमध्ये अशा व्यक्ती आणल्या पाहिजेत की त्या व्यक्ती आणल्यामुळं त्यांचं ध्येय वाढेल. ध्येय कशाने वाढतं? तर एक आलेल्या व्यक्ती जी माहिती देतात ते, किंवा आपल्याकडे जे ग्रंथालय आहे का नाही त्या ग्रंथालयातलं पुस्तकं वाचल्यामुळं ध्येय वाढतं. आपल्याला माहिती पाहिजे की ही शाळा इथं निघण्यापूर्वी आपल्याकडे 7वी शाळा नव्हती. त्या काळात मुली शिकायच्या नाहीत किंवा लांब जायला लागायचं शिकायला. पण ही शाळा झाल्यापासून मुलींना पण मोठी संधी प्राप्त होत चालली आहे. तुम्ही समजून घ्या की आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातली मुलं ही आज मिलिटरीमध्ये आहेत, पण ते वरच्या लेवलला फार कमी आहेत. त्याचं कारण काय? तर ग्रामीण भागातल्या व्यक्तीला माहितच नाही ना की वरच्या लेवलला जायला काय परीक्षा आहेत, लहानपणापासून काय तयारी करायची. जसं मी आता कलकत्त्याला गेलो, तो कुणाल शृंगारपुरे म्हणून आहे, आणि कुणाल शृंगारपुरे काय आहे, तो झाला, तो कॅप्टन झाला, आता तो कर्नल झाला. त्याने आमची एवढी बर्दास्त ठेवली होती कलकत्त्यामध्ये की तेव्हा मला कळलं की आपण मिलिटरीमध्ये का नाही झालो भरती. प्रचंड जाईल तिथं ते आमच्या बरोबर आले. म्युझियमला गेलो आपण तर नो लाईक त्यांच्याबरोबर आतमध्ये
लगेच तो म्युझियमचा माणूस पळत यायचा. दुसऱ्या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला गेलो तसंच. आणि त्याला माझं फार कौतुक होतं, कारण त्याचा मी विशेषतः काय इतर सत्कार केला होता सातारमध्ये. एवढी बडदास्त केली माझ्या आयुष्यामध्ये, अशी बडदास्त कुठंही ठेवली नाही. विमानामध्ये गेल्या त्यांची जीप आलेली होती. जाताना विमानामध्ये चेकिंग पण नाही, डायरेक्ट आतमध्ये आम्हाला सोडलं. तर हे मिलिटरीचं जे एक प्रकारचा मान आहे तो तुम्हाला मिळू शकतो. तेवढ्यासाठी आपण त्यांना बोललो. मला फार कौतुक वाटलं या व्यक्तिमत्वाचं की त्याने ध्येय स्वीकारलं आणि त्या ध्येयाच्या मागे लागून फक्त मिलिटरीमध्ये प्रवेश नाही घेतला, तर आपलं नाव, साताऱ्याचं नाव हे मोठं केलं. मग मी मुलांना का पुढे बोलवलं? मुली आल्या नाहीत. मुलींना समजून घ्या, आता बऱ्याच ठिकाणी मिलिटरीमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये, इन्स्पेक्टर भरतीमध्ये समजा 100 मुली भरायच्या आहेत, तर 30च भरल्या, 70 नाही भरल्या. होत्या आलेल्या बऱ्याच, पण त्यांच्या कॅलिबरच्या नव्हत्या. त्यांनी सांगितलं तसं. त्याचा अर्थ काय होतो? आपल्याला संधी आहे. कुठं संधी आहे? पोलीस भरतीमध्ये संधी आहे. मुलींना विशेषतः मुलींना मिलिटरीमध्ये संधी आहे. आत्ताच फायदा करून घ्या. आता सैनिक स्कूलमध्ये सुद्धा मुली घ्यायला सुरुवात झालेली आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे की या 8वी 9वी 10वी मध्ये तुमचं ध्येय नक्की झालं की मला संधी कुठं आहे. आता उदाहरणार्थ समजून घ्या, इंजिनिअरिंगला संधी कमी होत चालली. आता कॉम्प्युटरला इंजिनिअरिंगला संधी कमी होत चालली, पण मिलिटरीमध्ये मात्र सगळ्या विंग आहेत. काय नर्स म्हणतात तर मिळती संधी, तुम्हाला इंजिनियर मिळती, तुम्हाला कॅप्टन होता येतं, तुम्हाला तिथला खानसामा असतो. खानसामा म्हणजे मोठं पद आहे. आपल्यासारखं आचार्य नाही, तिथं आचार्य असतं म्हणजे प्रचंड मान असतो. त्याला प्रचंड मान म्हणजे त्याच्यामध्ये माणूस जाऊन कुठल्याच क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तेव्हा आपली शाळा ही मिलिटरीमध्ये भरती होणाऱ्यांसाठी प्रमुख असणारी शाळा मला करायची. त्यामध्ये फक्त काही सैनिक म्हणून भरती नाही होत. सर सांगतील पुन्हा तुम्हाला, ते पण सर सांगतील. आता तुम्हाला मी सांगितलं तसं या व्यक्तीचं व्यक्तिमत्व की त्यांनी ज्या पद्धतीतून केलं त्या पद्धतीतनं आपल्याला करता येऊ शकतं. त्यासाठी आपण काही पुस्तकं मागवणार आहोत, वेगवेगळ्या लोकांना बोलवणार आहोत. पण तुम्ही 10वीला परीक्षा आल्यानंतर मनामध्ये घेतलं तर त्याचा उपयोग होईल. आता सरांनी जसं सांगितलं, प्रशांतच्या वडिलांनी काय सांगितलं की ITI केला. ITI केल्यामुळे त्यांना बाकीचं सगळं माफ झालं. कारण ITI केलं, पूर्वी काय होतं मिलिटरीमध्ये भरती व्हायची, आता तसं नसेल बहुतेक. परंतु ITI मधली भरती होण्यासाठी मग रिटन टेस्ट नव्हती त्यांना, फक्त तुम्ही ग्राउंड मध्ये ओके झाला का जा, मग त्यांना पुढे जायला परवानगी होती. तर हे सगळं तुम्हाला मिळावं, तुमच्या मनामध्ये एक प्रकारची इच्छा निर्माण व्हावी. सगळ्यात आधी बागल यांनी सांगितलेलं लक्षात काय ठेवायचं, कुठल्या वयात आपल्याला काम करायचंय, तर 15 ते 21 वयापर्यंत. पुन्हा संधी नाही. मिलिटरीमध्ये सुद्धा लिमिट आहे. आता मी बघितलं, एक माझे मित्र आहे ते अमेरिकेमधले, ते इथले पारंगे म्हणून आहेत, त्यांची मुलगी म्हणजे त्याचे जावई आहेत, ते अमेरिकेमध्ये 16व्या वर्षी भरती झाले एअरफोर्स मध्ये. ते आता जपानमध्ये आहेत, मोठ्या पोस्टला आहेत. पण तुम्हाला त्या पुढचं सांगतो की आता रिटायर होतील पुढच्या वर्षी. ते काय म्हणतायत, मी रिटायर झाल्यानंतर अमेरिकेत जाणार नाही. कुठला माणूस सांगतोय? एअरफोर्स मधला. का सांगतोय? माहितीये का सांगतोय? आपल्याकडं बंदुकीचं लायसन असल्याशिवाय बंदूक मिळत नाही, बरोबर आहे. पिस्तूलचं लायसन असल्याशिवाय पिस्तूल मिळत नाही. अमेरिकेमध्ये अशी दुकान आहे, जसं आपण खेळण्यातली बंदूक घेतो का नाही, तसं तिथं बंदुकी खरेदी करता येतात. त्यामुळे झालंय काय, त्याला एक मुलगी आहे छोटी. मला ती परवा माझ्या जेवायला आली होती, ते म्हणजे सासरे पारंगे. तर ते म्हटले की माझा जावई आता नाही म्हणतोय. वास्तविक त्या दोघांना, ह्या मिलिटरी मधल्या, अमेरिकेतल्या मिलिटरीमध्ये असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना, म्हणजे कुठेही असू दे, सासू सासऱ्यांना लगेच विजा मिळतो, लगेच तिथं नागरिकत्व मिळतं. तर ते म्हणजे तो तयार नाही. त्याचं म्हणणं आहे माझी मुलगी आहे ना आता छोटी, ती आता शाळेत जाणार, आणि जर शाळेमध्ये एखादा मातीपूर आला आणि तिथं काय करतो तो मातीपूर, धाड 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 अख्ख्या शाळेवर गोळ्या चालू. त्यात माझी मुलगी गेली तर. म्हणजे मी हे का सांगितलं, तुम्ही किती सुखी आहात. अमेरिकेचा नागरिक, अमेरिकेत जन्म झालेला माणूस जो मिलिटरीमध्ये मोठ्या पोस्टला आहे, तो असं म्हणतो मी रिटायर झाल्यानंतर जपानमध्ये स्ट्राईक होईल, इंग्लंडमध्ये स्ट्राईक होईल, एखाद्या भारतात पण होईल, म्हणजे अमेरिकेत नाही जाणार. आपणही वाचायला शिकलं पाहिजे. आपणही वाचत गेलो की आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्याला कळतं सुख कशात आहे. जसं ग्रामीण भागामध्ये शाळा त्या काळात नव्हत्या, तेव्हा त्या काळात काय झालं,
शहरातल्या मुलीला संधी मिळाली, तुम्हाला नाही मिळाली, तुमच्या आईला नाही मिळाली, बरोबर आहे का नाही? आई बिचारी स्वयंपाक करती आणि त्या काळातल्या मुली काय करतात? गाडीतनं जातात, विमानातनं फिरतात. मग तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या आईसारखं नाही मला पाहिजे, ती स्वयंपाक करेन नाही असं नाही, परंतु मी एक आमच्या जावयाची बहीण आहे इंग्लंडमध्ये, अमेरिकेत आहे, सॉरी अमेरिकेत, ती ज्या कंपनीत आहे का नाही, त्या कंपनीची सीईओ झाली ती. तिला 10 कोटी रुपयाच्या वर पगार आहे वर्षाचा. किती? 10 कोटीच्या वर. आणि ती प्रमुख का झाली माहितीये का? तर तिने धडा कंपनी फायद्यात आणली. पटापटा जी माणसं कामं करत नाही ती काढली. जेंट्सला नाही दिलं, या मुलीला दिलेलं आहे प्रमुख पद. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला मुला मुलींना प्रचंड संधी आहे. आपल्या परिस्थितीप्रमाणे बघितलं पाहिजे. परिस्थिती कशी आहे आपली, मग आपण छोटे कोर्स करावे. जसं आता बदललंय. मागं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं नाशिकचं. नाशिकला मला रिक्षेवाला भेटला होता आणि त्याचा मुलगा आमच्याबरोबर बसला. तर ते आई वडिलांनी काय केलं, त्याला आयटीआयला घातलं. आयटीआय होतो आपण इंजिनियर होतो, पण त्याला नोकरी चालू झाली. आपल्याकडे घरापर्यंत माणसं येतात, कॉलेजेस येतात, नाही आम्ही तुमची फी माफ आहे, आमच्याकडं मेकॅनिकल इंजिनियर व्हा, कॉम्प्युटर इंजिनियर व्हा आणि काय व्हा. पण आता त्याला स्कोप नाही ना. 10वी आयटीआय झालेला जो स्कोप आहे, 12वी आयटीआय झालेला स्कोप आहे, त्याला नोकरीच नाही. आता कित्येक लोक उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये मास्टर्ससाठी गेलेली मुलं मुली नोकरी नाही म्हणून पळत येत आहेत. अशा वेळेला आपण इथं प्रयत्न असा करतो आहोत, तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये तुम्हाला संधी कुठं आहे, तुम्ही विचार कसा केला पाहिजे, तुम्ही वाचन कसं केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना बोलवलं. त्याने टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी स्पेशल. थोडक्यात सांगितलं, ते भाषणात प्रश्न नाहीये, म्हणजे थोडक्यात सांगितलं की मी काय केलं, मी कसा प्रयत्न केला, मी कसं ग्राउंड केलं. आपल्याकडे जसा तो मुलगा होता कोण, वेदांत सावंत आला होता. ते वेदांत सावंत उदाहरण ऐकण्यासारखं आहे तुम्हाला. त्यांनी काय केलं, त्याला मिलिटरीमध्ये आवड होती. नशिबाने आपल्याकडे कबड्डी आहे, खो खो आहे. आपला कबड्डीचा संघ जिल्ह्यात गाजलेला आहे. तुम्हाला ते पुन्हा आपल्या जरी रिटायर झालेले असले तरी जाधव सर शिकवायला येतील तुम्हाला कबड्डीमध्ये. म्हणजे कबड्डी फक्त कबड्डी नाही, खो खो म्हणजे नुसतं खो खो नाही आहे, मिलिटरीची तयारी आहे. कशाची तयारी आहे? मिलिटरीची तयारी आहे. तेव्हा या ठिकाणी ते शिक्षक आलेच पाहिजेत आपल्याकडे रिटायर झालेले असले तरी. यासाठी आपण स्वतः त्यांना गोडी लावली पाहिजे. त्यांना वाटतं की घरीच नाही बसणार, मी इथं जाणार सारखं म्हणून. परंतु आता तुम्हाला विद्यार्थ्यांना मिलिटरीमध्ये एवढी संधी आहे तेवढी कुठेही नाही. आणि मिलिटरीमध्ये एकदा तुम्ही भरती झाला, सरांनी सांगितलं बघा, जसं आपल्याकडे कॅप्टन आता एक्सपायर झाले, शहीद झाले, त्यांच्या बायकोला घेतलं मिलिटरीमध्ये, लगेच डायरेक्ट घेतलं तिला आणि ती कॅप्टन झाली. काय झाली? ती कॅप्टन झाली. मिलिटरीमध्ये तो मुद्दा आहे मला विशेष. परंतु प्रशांतच्या वडिलांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी आता तुम्हाला एक कळलं पाहिजे की त्यांचा भाऊ, त्याने सांगितलं सरांनी आपल्याला, त्यांचा भाऊ बैलगाडीमधनं आपल्या पुतण्याला घेऊन यायचा इथं. तो भाऊ सहज घेऊन येत असेल का हो? त्या भावाने काहीतरी घरासाठी केलं असेल ना, घरासाठी पेरलं असेल. आपल्याला मिळालेले पैसे आपल्या सगळ्या भावांच्या मुलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी पाठवले असते का नाही? तर तुम्ही हे पण लक्षात घ्या, आता कुटुंब व्यवस्था महत्वाची होत चालली आहे. त्यामुळे त्यांनी नुसतं आपल्या मुलांना नाही मोठं केलं, आपल्या कुटुंबाला मोठं केलं. नाही तो काय घेऊन येईल बैलगाडीतनं? मी जेव्हा त्यांनी सांगितलं, विचार केला, त्यांनी सांगितलं मस्त, किंवा तो प्रशांत असेल, शीतल असेल, प्रतीक असेल. आता बघा, आता आपल्यामध्ये श्रेया सावंत काय म्हणत होती, मी पोलीस होणार. आता आपल्याची मुलगी मुलगा काय सांगेल, मी अमेरिकेत जाणार, मी इंग्लंडमध्ये जाणार. आता बरोबर चालू झाली तुमच्या गावाला, चालू झाली का नाही? ते पूर्वी नव्हतं ना, ते पूर्वी नव्हतं. की पूर्वी जसं आपण म्हणतो जगामध्ये वर्णभेद होता, काळं गोरं होतं, आपल्याकडे जाती व्यवस्था होती, सगळं कोलमडून पडलंय. आता प्रश्न नाही. आता बघितलं परवाच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी फेकून दिले, जात नाही, पेत नाही, काही नाही, आमचं तरुणांचं कल्याण झालं पाहिजे, ही भूमिका प्रत्येकाची होती. तसं तुम्ही इतके नशीबवान आहात, तुमची शाळा, तुमचे शिक्षक, तुम्हाला भेटणारे अजित बागल सारखी मंडळी, प्रशांतच्या वडिलांसारखी मंडळी, यांच्याकडे तुम्ही घेतलं पाहिजे. हे 3 वर्ष तुम्ही मैत्रिणी भरपूर गप्पा मारा, खेळा करून, अभ्यास देवाला अभ्यास, जेव्हा काय ऐकायचं तेव्हा ऐकायचं. दर महिन्याला पण आता इथे आपण काय करणार, साहित्य संमेलन घेणार, तुम्हाला माहिती होईल. अरे यस,
एकदा तुम्हाला 10वी पर्यंत कळलं की मला हे व्हायचंय की होणार, मग तुम्हाला शिक्षक आठवतील, तुम्ही लिहाल, तुम्ही म्हणाल अरे वा आम्हाला काय सुंदर मिळालं. कारण हे शहरात मिळत नाही. आज शहरात काय परिस्थिती आहे की समजा 4 माणसं घरात आहेत, नवरा बायको, त्याचे आई वडील आणि नातू, आणि घर किती मोठं आहे, 3000 स्क्वेअर फुटाचं आहे, म्हणजे आपल्या शाळेच्या पेक्षा मोठं आहे. नातवाला वेगळी खोली, आजी आजोबांना वेगळी, आई वडिलांना वेगळी, आलेल्या पाहुण्यांना वेगळी. पण त्याचा परिणाम चांगला झाला का वाईट? वाईट झाला. छोट्या खोलीमध्ये, छोट्या जागेमध्ये आपण एकमेकाशी ज्या गप्पा मारतो संपल्या, एक आपापल्या खोलीत बसतायत. त्याच्यामुळे पुढची पिढी जी आहे, नातवांची पिढी आहे, ती बिघडायला लागली. आजी आजोबांना कधी जाऊन भेटायचं, त्याच्या खोलीत जायचं. म्हणजे थोडक्यात पूर्वी असं नव्हतं ना. पूर्वी आपण अशी सगळे झोपायचो कडेने. आता मला आठवतंय ना आमच्या वेळेला, मग काय पत्ते खेळत असतील, दंगा करतील, त्यामुळं फ्रस्ट्रेशन येत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला एक काही नाही, मिलिटरीमध्ये भरती व्हायला तुम्हाला जी संधी आहे मुलींना मुलांना, ती शहरी भागातल्या मुलांना नाही, मुलींना नाही. कारण काय? कारण त्यांची धावपळ एवढी होती शाळेला जायला यायला. त्यांना शाळेत जायला 1 तास लागतो, शाळेत यायला 1 तास लागतो. त्यांना ग्राउंड नाही खेळायला, त्यांना मातीत खेळता येत नाही. आणि हे खेळण्यामुळे तुम्हाला जी संधी आहे ती संधी तिथं आहे. तर तुम्ही ठरवलं पाहिजे. मला नक्की नाही म्हणायचं, पण तुम्हाला असं वाटलं की मला संधी कुठं आहे, मला मस्त वाटतं, काय वाटतं की आणि मोठं व्हावं, पण संधी नसती. माझ्या तेवढी बुद्धी पण एका वेळेस नसती. तर आपली बुद्धिमत्ता, आपली आता एखाद्याची उंची भरत नाही समजा, तर हा मुलगा आहे समजा, आता ह्याला जर मिलिटरीत घेणारच नसतील आणि तो म्हणला मी मिलिटरीत जातो, जाऊ शकतो का? मग त्यांनी लगेच म्हटलं पाहिजे मी कुठं जाईल, मी वेगळं काय करीन, वेगळ्या ठिकाणी काय करीन. तर हे सगळं तुम्हाला मिळो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं मिळावं, यासाठी आमची सगळी संस्था, आमचे सगळे शिक्षक, येणारे पाहुणे प्रयत्न करत आहेत. आज आपल्या शाळेतला वेदांत गेला, ओंकार गेला, प्रणित गेला, हे सगळे मिलिटरीमध्ये गेलेले आहेत. वेदांतची तर मजा सांगितली पाहिजे की तो दिवसभर कष्ट घ्यायचा, नोकरी करायचा, आणि चुकीच्या सल्ल्यामुळं तो BBA ला गेला. इकडे लक्ष द्या, तो BBA ला गेला, आणि BBA ला गेला तर 4 महिन्यात लक्षात आलं, डोनेशन पण भरलं, आणि हे आपलं काम नाही, आपल्याला मिलिटरीत जायचंय, ते सोडून दिलं. आणि एका बाजूनी बाहेरून कॉलेज करत असताना मिलिटरीच्या भरतीची जाहिरात, मग तो पुण्यात जाऊ शकत नव्हता, क्लास जॉईन करू शकत नव्हता, घरात कष्ट घ्यायला लागत होते, ट्रॅक्टरवर जायला लागायचं. तर सकाळी तो ग्राउंड करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरी मुलांना जे मिळतं ते तुमच्याकडे आलेलं आहे. काय आलंय? युट्यूब. त्यांनी युट्यूबवर अभ्यास केला, जिला लाख रुपये फी भरायला लागती ती वाचली, आणि युट्यूबवर प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांनी, आणि तो पहिल्या प्रयत्नात एअरफोर्स मध्ये गेला. तेव्हा तुम्ही समजून घ्या, परिस्थिती शत्रूला नशीब आहे. आता जे हातामध्ये मोबाईल आला, सरांनी सांगितलं ना, त्या मोबाईलचा उपयोग कशासाठी करायचा ठरवा. जसं आता एक मी तुम्हाला परवाच सांगितलं, ते नाव पण सांगितलं, तो व्यक्ती किती साधा आहे, देशाचा तो आयडॉल झालाय, त्याची गीता पाठ आहे, त्याचा कविता पाठ आहे, तो भाषण करतो, त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं, भावाचं लग्न केलं, छोट्या खोलीत राहतो, आणि देशाने काय केलं पाहिजे पंतप्रधानांना सांगतो, हे करा, हे करा, मुलं बेकार आहेत, त्यांच्यासाठी वापरा, जातीमध्ये भांडणं लावू नका, जात काढू नका, हा सांगतोय. आणि त्याच्यात फॉलोअर्स एवढे आहेत, आता लाखो फॉलोअर्स आहेत, त्याचं चॅनल चालू झालंय, त्या चॅनलच्या माध्यमातून त्याला एवढे पैसे येतात की जरूर पण नाही त्याला. आता एखाद्याने मुला मुलीने चॅनल केलं समजा, आणि त्याला जर फॉलोअर्स असतील ना भरपूर, तुम्हाला पैसे येतात. असे बरेच जण तो उपयोग करतात, समजून घ्या. तर तुम्हाला वेगळ्या संधी आहे, आणि या संधीसाठी आपण सरांना बोलवलंय. सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता त्यांनी फोटो काढले, हात वर करा. फोटो काढला त्याच्याबरोबर हात वर करा, हात मोठा करत घाबरायचं काय. तुमच्याकडे आता काय पाहिजे? हात वर करायला. माझा नंबर पाहिजे का नको? मोबाईल माझा पाहिजे का त्यांचा पाहिजे? माझा जरूर नाही. मिलिटरीत मी काय करणार, मला काय कळतंय? त्यांचा पाहिजे. जाताना नंबर घ्या, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. जसं मी तुमचा हा नाव वेदांतची मी ते पुण्यातले मोठे आहेत, त्यांच्या लगेच फोन जोडून द्या. त्यांना सांगितलं काय कर काय, फार मोठे नाव लक्षात माझ्या, त्याचा मी इंटरव्ह्यू घेतला होता, त्यामुळे शाळेत पण येणार आहे.
की त्यांनी तर काय केलं ते तुम्हाला सांगेन की एका ठिकाणी शत्रूचं नाव नाही सांगितलं, आपल्याला शत्रूने हल्ला केला होता. शत्रूने काय केलं, वरची जागा पटकवली. म्हणजे आपण त्यांना मारायला गेलो की ते वरनं काय करायचे, बंदुकीने धडा 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 आपल्याला सगळे मारखलास करायचे. आपण त्यांना मारू शकत नव्हतो. मग त्यांनी आयडिया अशी केली की त्याच्यापेक्षा वरचा जो भाग होता, कशाचा, त्याच्यापेक्षा वरचा भाग, तो विमानातनं तिथं त्यांनी पार्ट टाकले. एक गुटकी समजा बंदूक आहे, पण ती विमानात जात नाही, तर त्याचे छोटे छोटे पार्ट केले, त्या नंबरिंग केलं आणि ते तिथं टाकले. ते टाकल्यावर आपले जवान हळू सरपटत त्या जागेवर गेले जिथं पार्ट टाकले. तिथं ते सगळे पार्ट काय केले, जोडले, तयार झाली त्यांच्याकडं. आणि ते वर आता ती खाली आले मधल्या टप्प्यावर. त्यांनी वरनं धडा 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 सगळे मारून टाकले. पुन्हा आपला कब्जा घेतला आणि ते आता पुन्हा तिथं डेअरिंग होत नाही, आपल्या ताब्यात आला तो भाग आपल्याकडे. तर ह्या अशी सुद्धा माणसं मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे, तुम्हाला ही संधी सोडू नका. आपली शाळा हे नशीब आहे तुमचं, मी म्हणेन, शिक्षक आणि सगळीच मंडळी. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं कल्याण करा. मला वाईट वाटलं, काय वाईट वाटलं असेल आज, काय वाईट वाटलं असेल सगळ्यात. मिलिटरीत भरती व्हायचं म्हणजे एक सुद्धा मुलगी पुढे आली नाही. जिथं संधी आहे तिथं तुम्ही जाणार नाही, आणि जिथं संधी नाही तिथं धडका म्हणा, उपयोग काय. मिलिटरीमध्ये संधी आहे तर ते तर मी तुम्हाला आणून देईन चार. तुम्ही आणि कॅप्टन झाल्यावर काय मजा आहे, तेवढी तुम्ही मजा करू शकता आयुष्यामध्ये. आयुष्यात तुमचं झालं तर तुम्ही हे करू शकता. मुलं जी आले त्याच्यात एका टाळ्या वाजव सगळे आहे. तुम्ही ध्येय स्वीकारा. आपल्या घरातली परिस्थिती बघा, आपल्याला काय झेपेल बघा. झेपलेलं झाल्यानंतर पुढे जाता येतं का नाही, असं सगळ्यांनी करावं. पुन्हा एकदा मी माननीय अजित बागल यांचं मुद्दाम स्वागत करतो. त्याने ज्या ज्या वेळेला इथं याल त्यावेळेला इथं यावं. मला आनंद वाटला की आपल्याला दोघांचा काय एक कॉलेज आहे. आणि यांचा मला आनंद काय वाटला असेल, यांची भरती कुठे झाली माहितीये का, कुठं झाली, नाव सांगितलं त्याने, टेमलाई, ही कोल्हापूरला आहे. आणि मला टेमलाई का आठवते की तिथं जत्रा भरायची पूर्वी, आणि माझी आई हाताला धरून घेऊन जायची आम्हाला. मी अजून आता तिची मला एवढी टेकडी वाटते, त्यावेळेला अशी मोठी वाटायची टेकडी, आता ती अगदी छोटी वाटते. मी तिथे जाऊन येतो. मला आई आठवती, अरे आपण तिथं फुगा घेतला होता, ते वाजवायचं घेतलं होतं. समजून घ्या काय असतं. अशा आठवणी डोक्यात ठेवा. आपल्या आयुष्याच्या त्या आठवणी आहेत. आपली आई कष्ट घेतली का नाही, माझ्या आई तर किती कष्ट घेतले ते तुम्हाला सांगेन. मी काल सांगितलं, मी सांगत होतो सकाळी आमच्या शिक्षकांना, आमची एवढी गरीब होती की तिच्याकडे पैसे आले का नाही, तिची बिकॉम्प्लेसच्या गोळ्या घेऊन ठेवायची. बिकॉम्प्लेस म्हणजे त्याच्यावर ताकद येते. मग ती त्यावेळा आम्हाला बिकॉम्प्लेसच्या गोळ्या खायला घालायची. म्हणजे मला आता आई गेल्यावर कळते की आपल्याला आईला अजून किती जपायला पाहिजे होतं. आपण आईशी किती गप्पा मारायला पाहिजे होते. आपण नाही मारल्या संधी असून. आईशी बोलून तरी आईचा एक लेख आहे त्या मासिकात आपल्या याच्यात आहे. तर तुम्ही हे सगळं जपा. मला कुणाची घरची परिस्थिती माहित नाही, पण आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. सर आहेत, आम्ही मला पुढे येऊन सांगावं, सर अशी अशी माझी अडचण आहे, किंवा आमच्या घरामध्ये सर अशी व्यक्तिमत्व आहे, ते काय व्यसनी आहे, तर ते व्यसन कसं जाईल. मी माझ्या वडिलांचं व्यसन घालवलं, कसं घालवलं असेल तर साताऱ्यात प्रसन्न दाभोळकर म्हणून ते आहेत. तर मी अक्षरशः त्यांना मी रडत गेलो घेऊन. त्यांना किती साली, मला वाटतंय 92-93 साली असेल, मी रडत होतो त्यांच्यापाशी. कारण ते कसं, त्यांना काय कळत नव्हतं. अति दारूमुळे त्यांच्या डोक्यात पडणार, दारू पित नव्हते ते, पण ते घरात कसे वागायचे, काय वागायचे. ते रात्री आमच्या आईला सांगायचे की बघ, दोघं घरामध्ये ते नवरा बायको आहे, मी आणि माझी बायको गप्पा मारतायत, आपल्या हाकलायचं चाललंय त्यांचं. ते कळत नव्हतं ना त्यांना. मग ती आई सांगायची आम्हाला सकाळी, असं असं म्हणतात म्हणून, असं असं करा. मग मी घेऊन गेला, त्यांनी गोळ्या दिल्या, आणि मग त्यांचं सगळं आयुष्य सुधारलं, त्याचा तो आजार कमी झाला. त्यामुळे हे होऊ शकतं. तुम्ही लहान आहे म्हणून लहान समजू नका. आपल्या घरात प्रश्न आहेत ना, कुणाशी तरी बोलायचे, आपल्याला त्याला औषध मिळू शकतात. आणि मग त्यांना त्यांचं मरेपर्यंत आयुष्य सगळं चांगलं गेलं, नातवांच्या बरोबर गेलं. तर तुम्हाला ही शाळा नुसतं काय, तुम्हाला सगळं मदत करायला तयार आहे. तुमचे शिक्षक मदत करायला तयार आहेत, आशी मंडळी मदत करायला तयार आहेत. पण तुम्ही मोठं झालं पाहिजे. मला किती आनंद वाटतो की आज आमच्या एका शाळेतला एक मुलगा अमेरिकेत आहे,
एक मुलगा इंग्लंडमध्ये आहे, त्यांची मुलगी पुण्यामध्ये आहे. त्याला काय जरूर नाही तर स्वयंपाक करायची. तुमच्या प्रत्येक मुलीच्या लक्षात आलं पाहिजे की मी ना ती स्वयंपाक करणार, पण गरज म्हणून नाही करणार. काय ती पॅशन म्हणून करणार. कळलं का? तुमच्या लक्षात आलं? मी काय पॅशन म्हणून करेन ना मी, पण मी स्वयंपाक करेन, भांडी दुसरी असं नाही करणार. आता भांड्याला मशीन आली, स्वयंपाकाला मशीन आली. आता पुण्यात तर अशी मशीन आहे, एक मशीन असं आहे तर आपलं साधारण ते कॉम्प्युटर ते फीड करायचं, पिठलं करायचं, ते सांगतं हे टाका की पिठलं झालं तयार. तुम्हाला भाजी झाली तयार. सोपं झालंय. आपण मोठं झालं पाहिजे, आपण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, आणि यासाठी आज हा सत्कार आहे. आज आपल्या सातारचं नाव या व्यक्तिमत्वाने मोठं केलेलं आहे, पण त्यापेक्षा तिची धडपड, त्याचं ध्येय, आज आपल्याला काय घ्यायचं, त्यांच्याकडनं काय घ्यायचंय त्याचं कौतुक आहेच, पण त्यांनी जे काय आपल्याला सांगितलं, प्रशांतच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ध्येय घेऊन तुम्ही मोठं व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला पुढच्या एक गोष्ट मी आणलेली होती, पण ती पुढच्या वेळेस सांगेन. ती रात्री झोपलो नाही ते वाचल्यानंतर गोष्ट. एवढं काय परिस्थिती होती, तर ती परिस्थिती फक्त सांगेन. आपल्यात ते वेळ होतं आणि परदेशात गोरं काळ्या दक्षिण आफ्रिकेमध्ये होतं. तर काळ्या लोकांना समजा एका दुकानात खरेदी करायची असेल ना, तरी कंपाऊंडच्या बाहेर उभं राहून सांगायला लागत ही वस्तू द्या, ती वस्तू द्या, ती वस्तू द्या. इतकी वाईट परिस्थिती होती. सगळं बदललं जग. मग हे वाचलं की तुम्हाला स्फूर्ती, तुम्ही हे करावं. पुन्हा एकदा आज छान कार्यक्रम झाला. आज जसं मला या सरांचं तुम्ही जसं ऐकलं का नाही, तसं प्रत्येकाचं ऐकायला शिका. मग आज ह्या सरांचं का ऐकलं व्यवस्थित, तर त्याचं कारण असं, आपल्या शाळेमध्ये मिलिटरीमध्ये भरती होणाऱ्या मुलाची आवड जास्त आहे. आपण ते प्रयत्न करणार आहोत. तुमची आवड कशात आहे ती माणसं आता जास्त आणणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मुलींना विशेषतः मी विनंती करतो, मिलिटरीमध्ये संधी आहे. आत्तापासून तुम्ही ग्राउंड करा, आत्तापासून खेळामध्ये भाग घ्या. मिलिटरी म्हणजे फक्त सैनिक नाही, मिलिटरीमध्ये नर्स भरती होते, मिलिटरीमध्ये इंजिनियर भरती होते. एकदा ती माहिती करून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला जायचंय त्याच्यामध्ये जावं. पण मिलिटरीमध्ये गेला माणूस की त्याचं आयुष्य हे बदलून जातं, त्याचं आयुष्य सुफलाम होतं. एवढं मात्र नक्की. आमची जी संधी गेली, तुम्ही ती संधी घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. कुंभार मॅडम यांनी मानावं अस्मिताचा विनंती. मुलं पण बोलणार आहेत, मुलं पण बोलणार आहेत का? काय मिलिटरी बद्दल प्रश्न आहेत तुम्हाला, कोणाला बोलायचं असेल तर बोला. मुली बोलणार आहे, विचारा ना सरांना. आपल्या विद्यालयामध्ये अजित सदाशिव बागल या सैनिकाचा सत्कार घेतलेला आहे. आणि ही सैनिक लोक जेव्हा सीमेवर काम करत असतात, रात्रंदिवस ते तिथं सीमेचं रक्षण करत असतात. म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये निवांत झोपू शकतो, विश्रांती घेऊ शकतो. हे सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. आणि असे हे सैनिक आपल्या शाळेमध्ये आले, आपण त्यांचा सत्कार केला, तर त्यांनी अशी वेळोवेळी शाळेला भेट देत जावी अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर या ठिकाणी माननीय श्री जनार्दन सावंत आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा बरेच वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि त्यांनी आपल्या मुलांच्या वरती चांगले संस्कार करून मुलांना सुद्धा खूप मोठं केलेलं आहे. ही मोठी अशा व्यक्ती यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांचेही मी यावेळी आभार मानते. यानंतर आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब यांनी सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा सत्कार समारंभ घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सर्व कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. लोकमंगल हायस्कूल शाळेचे शिक्षक श्री इंगळे सर आणि खुडे सर या ठिकाणी आले, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानते. त्याचबरोबर घोडके सर, शिर्के मामा, मामुलकर मामा या सगळ्यांचं मी आज आभार मानते.